and not merely an absence of disease or infirmity. In Sanskrit, the word for health is swasthya, which has a profound meaning. It is made up of two root Sanskrit words, swa or the self, and stha meaning abiding. So, swasthya can be roughly translated as abiding in one's own self. The self in Indian philosophy is generally described as the Satchit Anand, or being consciousness bliss. This is the true nature of every being. Any deviation from this state of well being can be considered as a disease. Therefore, abiding in one's self produces health or bliss. Okay. सो हेल्दी पर्सन हे आपण ऑलरेडी एकदा डिस्कस केलेलं आहे. व्हॉट इज द हेल्दी लिव्हिंग ॲज पर भगवद्गीताच्या इंट्रोडक्शन मध्ये. सो ॲज पर WHO हेल्थची जी डेफिनेशन आहे, इट वॉज नॉट रिलेटेड टू मियरली फिजिकल हेल्थ और मेंटल हेल्थ. सोशली पण हेल्दी पाहिजे, स्पिरिच्युअली पण हेल्दी पाहिजे, तरच एखाद्या व्यक्तीला आपण हेल्दी म्हणू शकतो. आणि इट इज नॉट मियरली अब्सेन्स ऑफ एनी डिसीज. डिसीज नाहीये म्हणजे हेल्दी आहे असं नाही. ओके. नाउ क्वालिटीज ऑफ फिजिकल वेलबिंग अकॉर्डिंग टू योगा. रिलॅक्स्ड मसल्स, फिजिकली वेलबिंग. आता आपण एक एक आस्पेक्ट उचलून त्या टाईपनी वेलबिंग म्हणजे कसं आहे. आता फिजिकल पॉईंट ऑफ व्ह्यूनी जर वेलबिंग बघायचं असेल तर मसल्स रिलॅक्स पाहिजे. ओके. लूज जॉइंट्स टू कॉन्झर्व एनर्जी. ऑलवेज व्हॉट वी प्रेफर इन रिलॅक्सेशन इज कीप युअर जॉइंट्स लूज. लूजन अप युअर जॉइंट्स आपण जे सांगतो, कारण that tightness or holding of thoughts and that reflects on your body, holding your muscles tight will hamper the flow of prana through your body. आणि जिथं फ्लो ऑफ प्राणा स्टक होतो तिथे आजार होतो. म्हणून कीप युअर मसल्स रिलॅक्स, लूज जॉइंट्स टू कॉन्झर्व एनर्जी, लो मेटाबॉलिक रेट, एफिशियन्सी, युटिलिटी ऑफ एनर्जी बाय द बॉडी. युजली याच्यामध्ये योगामध्ये जे आपले आधी योग साधना करायचे स्टुडंट्स, शिष्य, त्यांना एनर्जी कॉन्झर्व करण्यावरती फोकस करायला सांगायचे. ठीक आहे. का? कारण त्यांचं मिताहार पण होता, मिताहार होता आणि ओव्हर एक्झर्शन नाही करायचं. ती एनर्जी आपल्याला जेव्हा आपण साधनेला बसणार तेव्हा ती एनर्जी आपल्याला तिथे यूज करायची आहे. म्हणजे आपलं माइंड म्हणजे आपलं माइंड कंट्रोलमध्ये आणण्यासाठी म्हणा, किंवा स्पिरिच्युअली काम करण्यासाठी ती एनर्जी यूज करणं गरजेचं आहे. आणि फक्त एक्झर्शन करून ती एनर्जी वेस्ट नाही घालवायची. Then coordinated functions of organ system even in the stress state. स्ट्रेसफुल सिच्युएशन मध्ये सुद्धा कोऑर्डिनेशन बॉडीमध्ये. ओके. सो त्याचा इम्पॅक्ट लगेच नाही बॉडीवर झाला पाहिजे. जरी स्ट्रेसफुल सिच्युएशन असेल तरी पण तुमच्या बॉडीची हार्मनी मेंटेन झाली पाहिजे, प्रत्येक सिस्टीमची. बिटवीन ऑल द सिस्टीम देर शुड बी हार्मनी. ओके. ना स्ट्रेंथ, बॅलन्स अँड जॉईंट मोबिलिटी. योगाने काय काय होतं? देर आर नंबर ऑफ आसना, सुपाइन नौकासन, Utkatasana, Bhujangasana, etc. in yoga, which develop the strength of muscles like classic forms of exercises, push-ups, lunges, and squats. Okay. उत्कटासन इज स्क्वॅट, भुजंगासन माहिती आपल्याला, आणि सुपाइन नौकासन म्हणजे आपण जे कोरचे एक्सरसाइज करतो ना, बोट पोज म्हणतो आपण त्याला, लो बोट पोज किंवा हाय बोट पोज, दॅट इज सुपाइन नौकासन. आणि प्रोन पोझिशन मधलं नौकासन म्हणजे आपण सुपरमॅन पोज करतो आणि ते आपण होल्ड करतो 30 सेकंद, 1 मिनिट. हे सगळे झाले स्ट्रेंथ जे आहेत मसलमध्ये, स्ट्रेंथ आणणारी आसनं. Balance, one of the vital element of fitness is balance, which is generally ignored in the routine life of traditional gym. Yoga poses like Vrikshasana, the tree pose, teaches practitioner how to stay firm only on one leg. Balance also help you to keep fit for daily activities. म्हणून आपण ही पण आसनं घेतो. सिंपल असली तरी ताडासन म्हणा, टोज वरती बॅलन्सिंग करणं, वृक्षासन म्हणा, एका पायावरती बॅलन्स करणं, दीज ऑल आसनाज आर व्हेरी इम्पॉर्टंट. याचं इम्पॉर्टन्स आता आपण, म्हणजे मी पण वरच्यावर सांगत असते की फक्त एका पायावर बॅलन्स केलं म्हणून एका पायाचे मसल स्ट्रॉंग झाले इतका त्याचा लिमिटेड उपयोग नाहीये. त्याचा उपयोग आपल्या लाईफमध्ये, ओके, लाईफमध्ये पण बॅलन्स करण्यासाठी तिथं इम्पॉर्टंट आहे. लाईफमध्ये बॅलन्स करणं, मॉडरेशन ठेवणं, प्रत्येक गोष्टीचा आनंद घेणं, बट विथ मॉडरेशन. आपण भगवद्गीतेत बघितलंय. सो त्या टाईपचं जे आहे आपल्यामध्ये बिहेवियर किंवा ती डिसिप्लिन येण्यासाठी ही आसनं इम्पॉर्टंट आहे, ही बॅलन्सिंगची आसनं. ओके. जॉईंट मोबिलिटी. मेनी पोजेस इन योगा रिक्वायर यू टू मूव्ह युअर जॉईंट्स इन अ वे that may be different than the linear manner you are accustomed to with walking, swimming, biking or running. This improves the overall range of motions and discourages injury.
Stiffness and pain can significantly diminish with the regular practice of yoga. Okay, so many poses in yoga require you to move your joints in a way that may be different. म्हणजे स्विमिंग, वॉकिंग हे ट्रेडिशनल किंवा आपण जे एकाच टाईपच्या ऍक्टिव्हिटी करतो याच्यात सगळे जॉईंट इन्व्हॉल्व्ह होत नाही किंवा फॉरवर्ड किंवा बॅकवर्ड बेंडिंग इन्व्हॉल्व्ह होत नाही, ज्याच्यामुळे आपलं बॉडी फंक्शन्स रेग्युलर आणि चांगले राहू शकतात. सो ते पण करणं गरजेचं आहे ट्रॅडिशनल गोष्टी, बट अलॉंग विथ देम यू हॅव टू इन्व्हॉल्व्ह योगा. का? कारण त्याच्यामध्ये सगळ्या मुवमेंट, जॉईंटच्या मुवमेंट होतात. आपण सूक्ष्म व्यायाम पाहिले, सूक्ष्म व्यायाममध्ये तर प्रॉपर नाव घेऊन त्या जॉईंटला इन्व्हॉल्व्ह केलं जातं. ओके, सो म्हणून सूक्ष्म व्यायाम आणि सूर्यनमस्कार, जो कम्प्लीट आसनांचं पॅकेज म्हणतो आपण त्याला सूर्यनमस्कार. ओके, सो ह्या सगळ्या गोष्टी इन्व्हॉल्व्ह करणं गरजेचं आहे, कारण त्यात कम्प्लीट बॉडी आणि प्रत्येक म्हणजे बॉडीतला प्रत्येक जॉईंट इन्व्हॉल्व्ह होतो. The yogic view of health is exemplified in Shvetashvetara Upanishad, where it is said that the first effect of entering yoga are lightness of the body, health, desirelessness of the mind, clearness of the completion, a beautiful voice, an agreeable odor, and scantiness of excretions. In Patanjali's Yoga Darshan, we find an excellent description of the attributes of a perfect body, Kaya Sampatti, Kaya Sampat. It is said in Vibhutipad that perfection of body includes beauty, gracefulness, strength, and adamantine hardness. It is said that deep concentration on resulting in mastery of Saman Vayu, energy of digestion, leads to radiant effulgence. याला अंडरलाईन करा, हे जे मगाशी मी सांगत होते की इट इज सेड दॅट डीप कॉन्सन्ट्रेशन ऑन रिझल्टिंग इन द मास्टरी ऑफ समान वायू. आपण एक पण हे म्हणत असतो ना की आपल्याला कोर मधून ज्या गोष्टी वाटतात, गट आपण म्हणतो ना गट हेल्थ किंवा गट फिलिंग असते, त्या गोष्टी घडतात. ते गट फिलिंग आणि समान वायू यांचं म्हणजे कंपॅरिझन आहे किंवा या दोघांचं कनेक्शन आहे असं म्हणू शकतो आपण. सो समान वायू इज ऑल्सो इम्पॉर्टंट. समान वायूच्या अंडर कोणतं प्रोसेस येते, तर एनर्जी ऑफ डायजेशन लीड्स टू रेडियंट इफल्जन्स. ओके, नाव मेंटल. आता हे फिजिकल पॉइंट ऑफ व्ह्यूनी योगामध्ये काय काय, योगाचा बेनिफिट कसा आहे फॉर हेल्थ, ते सगळं बघितलं आपण. आता मेंटल पॉइंट ऑफ व्ह्यूनी बघूयात. कॉन्शियस प्रोसेस ऑफ कामिंग डाऊन द माइंड इरेजेस द वीकनेसेस. ओके, builds the willpower, steadfastness becomes the core, converts all the challenges into opportunities. Okay, इमोशनल, हे झालं मेंटल पॉइंट ऑफ व्ह्यूनी. हेल्थ, बिंग हेल्दी फ्रॉम योगा, फ्रॉम मेंटल पॉइंट ऑफ व्ह्यू. तर योगामधून मेडिटेशन, प्राणायाम वगैरे जेव्हा आपण करतो तेव्हा काय होतं, आपल्या विकनेसेस वरती आपण विजय मिळवतो. इन शॉर्ट, विल पॉवर आपली स्ट्रॉंग होते. स्टेडफास्टनेस बिकम्स द कोर, स्थितप्रज्ञ व्हायला लागतो. Converts all the challenges into opportunities. Okay, then emotional point of view overcomes his emotional conflicts, complexes, and turmoils, ups and downs in your mind. Systematically sharpens and sensitizes his emotions. Okay, थोडा ना आपला सिक्स सेन्स पण वाढतो आणि थोडा ना आपण हे व्हायला लागतो. विथ योगा प्रॅक्टिसेस काय होतं, आपण शार्प व्हायला लागतो. ओके, शार्प इन द सेन्स ट्रॅव्हल करत असताना, गाडी ट्रॅव्हल करत, म्हणजे आपण टू व्हीलरवर असो, फोर व्हीलर असो, आपला एक शार्पनेस लागतो ना, आपल्याला अंदाज येतो इकडनं हा माणूस असा क्रॉस होणार आहे, तर आपण थोडा आधी ब्रेक दाबावा किंवा थोडं लवकर स्लो गाडी करावी. ओके, सो हा जो सिक्स सेन्स म्हणा किंवा शार्पनेस म्हणा, तो योगाच्या रेग्युलर प्रॅक्टिसनी येतोच. ओके, हा फक्त गाडी चालवताना नाही म्हणत, एक जनरल पण म्हणते. सो तो एक त्या टाईपचा एक शार्पनेस यायला लागतो थॉट्समध्ये, कारण वी ट्राय टू कॉन्सन्ट्रेट मोर ऑन अवर थॉट्स. अवेअरनेस वाढलेला असतो आपला. योगा प्रॅक्टिसमध्ये काय होतं, अवेअरनेस वाढतो आपला. बिंग अवेअर ऑफ अवर ओन बॉडी, बिंग अवेअर ऑफ माइंडफुलनेस. आपण जे काल बघितलं ना, गाडी चालवताना जो माइंडफुलनेस यायला लागतो, तो आपल्याला या गोष्टींसाठी मदत करतो. ओके, ना as it is understood through the Bhagavad Gita, our constant thinking about sensory object is the main cause of our emotional instability. This invariable thinking gives rise to kama, desires, krodha, anger, lobha, moha with worldly things and causes stress in an individual. Okay, attachments, सगळीकडे attachment, and attachment are the real cause of stress in individual.
According to Patanjali, 5 types of wrong inborn mental afflictions, klesha, which can be considered as intrinsic causes for producing uncontrolled emotional responses, that is distress. क्लेश बघितले आपण. पंचक्लेश, आता सांगा पंचक्लेश कोणते रिवाइज करा थोडं. म्हणून आधी ते सगळं शिकवून शेवटी हा टॉपिक घेतलाय आपण, कारण इथं सगळं तो रेफरन्स येणार. भगवद्गीतेत काय पाहिलंय, त्यानंतर आपण पतंजलीमध्ये काय पाहिलंय, हटमध्ये काही आहे का, पंचक्लेश कुठले आहेत. राग, द्वेष, हा, अविद्या, हा, राग, अस्मिता. हा, अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश. हा, पंचक्लेश. अभिनिवेश. अभिनिवेश, फिअर ऑफ डेथ. ओके, सो हे काय त्याच्या पुढेच आलेलं आहे. योगसूत्रास आर अविद्या, अस्मिता, रागद्वेष, अभिनिवेश आर द पंचक्लेशास. 2.3 सेकंड पार्टमध्ये तिसरं श्लोक. नाउ पंचकोशास अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश and आनंदमय कोश. Annamay kosh, that is kosh of matter, which is basically the physical vehicle. Pranamay kosh is one of the vital vehicle. Manomay kosh is manas kosha, it is mental vehicle. Vijnanamay kosh, kosh of vijnana, the vehicle of higher reason. And Anandamay kosh, the kosh of ananda. अन्नमय कोश, फिजिकल बॉडी, ऑल्सो नोन ॲज ग्रॉस बॉडी, याला अंडरलाईन करा. अन्नमय कोशलाच ग्रॉस बॉडी असंही म्हणतात किंवा स्थूल शरीर असंही म्हणतात. आनंदमय कोश, द ब्लिसफुल बॉडी, ऑल्सो नोन ॲज कॉजल बॉडी, कारण शरीर. अँड सूक्ष्म शरीर, सटल बॉडी, कम्प्राइजेस द प्राणमय, मनोमय अँड विज्ञानमय कोश अलॉंग विथ प्राणमय शेल विच डिसइंटिग्रेट ॲट द डेथ ऑफ द इंडिव्हिज्युअल. सो मी 3 शरीर सांगितलं होतं, स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर. स्थूल शरीरलाच ग्रॉस बॉडी असं म्हणतात आणि त्याच्या अंडर येतं अन्नमय कोश. ओके, सूक्ष्म शरीरलाच सटल बॉडी असंही म्हणतात आणि त्याच्या अंडर येतात प्राणमय, मनोमय, विज्ञानमय कोश. आणि कॉजल बॉडी किंवा कारण शरीर आहे त्यालाच म्हणतात आनंद, म्हणजे त्याच्या अंडर येतं आनंदमय कोश किंवा ब्लिसफुल बॉडी. ओके, आता अन्नमय कोश, आता आय थिंक सो आपण कोश पुन्हा पुन्हा नको गेलं, हे खूप डिटेलमध्ये आहे आणि तेच सगळं आपण जे रीड केलेलं ते आहे, शॉर्टमध्ये रीड करतो तरी पण. ओके, now annamay kosh, it is the first part of tangible body made up of 5 fundamental elements or pancha mahabhutas. Each and every substance contains 5 primary elements in it, one of them being the principal element. Based on this importance of the primary element, the substances which contain the akasha element are known as akashiya dravya. The substances which contain vayu element are known as vayavya dravya. The substances which contain agni element are known as tejas dravya. The substances which contain jala element known as apya dravya, and substances which contain prithvi element are known as parthiva dravya. We are introducing here the substance of the above said elements precisely. त्यांचे सबस्टन्सेस सांगतात, म्हणजे त्यांचे कॅरेक्टरिस्टिक कसं असतं. आकाश द्रव्य हा माहिती आहे ना, हा सिक्वेन्स असाच सांगायचा आहे, म्हणजे हलक्यापासून जडत्वाकडे जाणारा किंवा वरपासून खालपर्यंत जाणारा. आकाश द्रव्य वरती असतं, मग त्याच्या खाली वायव्य द्रव्य, वायुद्रव्य, त्याच्यानंतर येतं अग्निद्रव्य, हळूहळू जडत्व वाढते बघा, मग येतं जलद्रव्य आणि सगळ्यात शेवटी येतं पृथ्वी द्रव्य. ओके, सो त्या सिक्वेन्समध्ये तो सांगायचा विचारला तर. These substances, म्हणजे आकाश द्रव्य substances are smooth, light, minute, flat and have sound quality. Okay, vayavya dravya are the substances lighter, cooler, dry, coarse in quality. Tejas dravya have properties of heat, pungency, lightness, dryness, greaseless and form. Jaladravya, these substances have qualities of fluidity, cold, heavy, oily, soft, blunt, dense and juice. These are called as watery substances. And Parthiva Dravya, these substances represent qualities of being massive, solid, heavy, gross, oil-free, hard, smell. One who has their substance get obesity, this substance gets obesity and strength. Okay, then pranamay kosh, second sheath of the body of the human being is that of the pran. Pran, the vital breath which man lives by, is the bridge between the gross and subtle body.
All the functions of wisdom are done by the Pranamaya Kosh, which is built by prana. Based on the functions performed, prana is named differently. There are 10 distinctly named pranas, 5 major pran and 5 minor upapranas. हे पाहिले आपण. प्राण head to the navel नाही येते navel, the pranic center in the human body. Apana from navel down to the Muladhara chakra, perineal region. Udana from navel to the head. Samana from in the navel region, and Vyana throughout the body. Upapranas Nag, Kurma, Krikala, Devdatta आणि धनंजय. नागवायू रिस्पॉन्सिबल फॉर हिकअप्स, बर्ब्स, रिगर्गिटेशन. हे सगळं विचारतात, हे इम्पॉर्टंट आहे. यावर एकतरी क्वेश्चन असतो. कूर्मवायू रिस्पॉन्सिबल फॉर ब्लिंकिंग ऑफ आईज. क्रिकलवायू रिस्पॉन्सिबल फॉर हंगर, थर्स्ट, स्नीजिंग, कफिंग. Devadatta Vayu responsible for yawning, drowsiness and sleep. Dhananjay Vayu which lingers around the body immediately after death. With the regular exercise of pranayam, the work performance of Pranamaya Kosh is enhanced. This is described in Yoga Vasishtha that when the mind becomes disturbed, it reflects the body. This results in disturbances in the flow of prana in the nadis. This manifests as disturbed digestive function, which becomes either excessive or irregular or ends up in the indigestion. Manomaya Kosh, the first important acting part of the subtle body, is Manomaya Kosh. Mind, intellect, ego, conscience are the integral parts of Manomaya Kosha, which are termed as the Chatustaya. हे आपण बघितलंय मनोमय कोश मध्ये. माइंड, इंटलेक्ट, इगो अँड कॉन्सायन्स, अंतःकरण चतुष्टया पाहिलं होतं आपण. इट इज प्युरिफाईड बाय मेडिटेशन. मनोमय कोश जो आहे तो प्युरिफाय होतो मेडिटेशन. विज्ञानमय कोश, दिस इज रेफर्ड टू एज द विजडम बॉडी और शीथ ऑफ हायर इंटेलेक्ट, इंट्यूशन. द सेकंड पार्ट ऑफ द सटल बॉडी, सूक्ष्म शरीर. The practitioner who works under the guidance of Vijnanamaya Kosh, having a good understanding of it, attains Ritambhara Prajna. Ritambhara Prajna is knowledge beyond anything. म्हणजे एखाद्या प्रज्ञा म्हणजे बुद्धी, एखाद्या गोष्टी संदर्भात इतकं नॉलेज असणं की ते, आणि बाय बर्थ असणं. ओके, एखाद्या गोष्टीचं प्रचंड म्हणजे सगळ्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी नॉलेज असणं, त्याबद्दल काही माहित नाही असं नसणं. ओके, त्याला म्हणतात ऋतंभरा प्रज्ञा. म्हणजे आउट ऑफ एनिथिंग, म्हणजे जन्माला आल्यानंतरच घेतलेलं नॉलेज नाही, तर बाय बर्थ असणारं नॉलेज. ओके, दॅट इज ऋतंभरा प्रज्ञा. थ्रू incessant meditation and samadhi, alienating all kinds of illusions, passions and interest. So हे झालं विज्ञानमय कोश. Then Anandamay Kosh, this kosha also known with other terms like Biranyamay Kosh, Hruday Guha, Hriday Kosh, Karan Sharir, Linga Sharir. Okay, it is indicated as situated in our heart. It is an immense relevance to our inner realm, and its relation with the external world is considerably very less. With this, practitioner achieves nirbija seedless samadhi, attaining the blissful state, and forever he resides there. समाधी निर्बीज आणि सबीज दोन टाईपचे असते. सबीज समाधी विथ सीड आणि निर्बीज इज सीडलेस. सबीज म्हणजे एक बीज असतो ज्यातनं ती व्यक्ती पुन्हा मागे येऊ शकते. म्हणजे तिथे कुठेतरी एक असा पॉइंट असतो की अजून कम्प्लीट समाधीपर्यंत पोहोचलेले नसतो आपण. ओके, म्हणजे त्याच्यामध्ये थोडस वृत्ती असते, थोडी वृत्ती बाकी असते असं म्हणू शकतो. आणि जिथं बिलकुल वृत्तींचा नाश झालेला आहे आणि सीडलेस जी समाधी आहे ज्यातनं परत मागे येत नाही, जिथून फक्त पुढे मोक्षाची वाट असते, ते झालं निर्बीज समाधी. अटेनिंग द ब्लिसफुल स्टेट फॉर एव्हर अँड ही रिसाइड्स देअर. आता हे सगळं झालं आधीचं. आता हा नवीन कन्सेप्ट बघणार आहोत आपण इथून पुढचा, योगिक कन्सेप्ट ऑफ हेल्थ अँड डिसीज. थोडंसं माइंड रिफ्रेश करा आणि लक्ष द्या. हे जे मी काल सांगितलं होतं ना, योग वसिष्ठांचं आधीज व्याधी, अनाधीज व्याधी आणि आधीच व्याधीज आणि अनाधीज व्याधीज, या 3 कन्सेप्ट आहेत ते विचारतात एक्झामला. Now, in Yoga Vasishtha, one of the best texts on yoga, the essence of yoga is beautifully portrayed. Thus, manah prasmanopayaha yoga ityabhidhiyate. Yoga is called as skillful trick to calm down the mind.
माइंडला काम डाऊन करण्यासाठी. थोडं ह्यांचं आणि पतंजलींचं सेम आहे, माइंडवर फोकस जास्त आहे. इट इज उपाय, अ स्किलफुल सटल प्रोसेस अँड नॉट अ मेकॅनिकल ग्रॉस एफर्ट टू स्टॉप द थॉट्स इन द माइंड. ओके, स्किलफुली माइंड मधले थॉट्स कंट्रोल करणे, स्टॉप करणे. इट इज कॉल्ड ॲज दिस इज द डेफिनेशन ऑफ योगा ॲज पर योग वसिष्ठ. Now, it is in Anandamay Kosh, a man is healthiest with perfect harmony and balance of all his faculties. Going against what is right causes imbalances. In Anandamay Kosh, a man is healthiest with perfect harmony. Anandamay Kosh मध्ये असणारा जो व्यक्ती आहे, he is healthiest with perfect harmony and balance of all his faculties. Now, going against what is right causes imbalance. जे करेक्ट नाहीये, जे बरोबर नाहीये त्याच्या विरुद्ध करत राहणं, इट कॉजेस इम्बॅलन्स. These imbalances amplify themselves, resulting in mental illnesses called as adis. आता knowing की some food is not good for us, we keep on eating. For example, समजा चिप्स, एक्झाम्पल कुठलंही तुम्ही घेऊ शकता, विच इज अनहेल्दी, पण अँड इटिंग चिप्स इज नॉट, इट इज नॉट राईट. बट अगेन नोईंग दॅट, ते माहिती असून सुद्धा तेच करत राहणं इज वॉट वी आर गोइंग अगेन्स्ट राईट, अँड कंटिन्युअस डुईंग द सेम थिंग विच इज नॉट करेक्ट. त्याच्यामुळे काय होतं, दिस इम्बॅलन्सेस अँप्लिफाय देमसेल्फ, रिझल्टिंग इन मेंटल इलनेसेस कॉल्ड आधीच. ओके, अशी एखादी गोष्ट करत राहणे विच इज नॉट करेक्ट अँड डुईंग इट फॉर लॉंग टाइम, ह्याच्याने काय होतं, मेंटल इलनेसेस यायला लागतात आणि त्याला म्हणतात आधीच. ओके, ॲट दिस स्टेज देर आर सिम्टम्स ॲट द देर आर नो सिम्टम्स ॲट द फिजिकल लेवल. मेंटल लेवलला फक्त इलनेसेस राहतात, त्याला म्हणतात आधीच. त्या लेवलला अरे नाही ना, ते आर नॉट सिम्टम्स ॲट द फिजिकल लेवल, असं ते करेक्शन करा. Prompted by the perpetual growth of desires, these mental diseases concealed in us begin to manifest themselves externally and gradually they percolate to the physical frame. 2 ते 3 महिने किंवा काही दिवस मेंटल इलनेसेस जर तसेच ठेवले आणि त्या मेंटल इलनेसेस वरती काही काम केले नाही, किंवा आपण मेडिटेशन प्राणायाम करून ते जे युजफुल नसलेले थॉट्स काढून टाकले नाही, माइंड काम केले नाही आणि त्याच लेवलला जर माइंड ठेवत गेलो, तर असं जे मेंटल इलनेसेस आहेत ज्याला आपण आधीच म्हटलं, तर ते 2 ते 3 महिन्यांनी दे शो देअर इफेक्ट्स ऑन अन्नमय कोशवरती त्याचा इफेक्ट दिसायला लागतो. Prompted by the perpetual growth of desires, these mental diseases concealed in us begin to manifest themselves externally and gradually they percolate to the physical frame. हळूहळू त्यांचा इफेक्ट फिजिकल फ्रेम वरती व्हायला लागतो. प्रीपॉन्डरन्स ऑफ अज्ञान लीड्स वन टू परफॉर्म रॉंग ऍक्शन सच ॲज इटिंग. ह्याच्याने काय होतं, अज्ञान म्हणजे आपण बघितलं होतं की अविद्या इज इग्नोरन्स. तेच इथं सांगितलंय की अज्ञान हा शब्द वापरलाय. प्रीपॉन्डरन्स ऑफ अज्ञान लीड वन टू परफॉर्म रॉंग ऍक्शन्स. अज्ञानामुळे एखादी व्यक्ती ते चुकीच्या गोष्टी करत राहतात. फॉर एक्झाम्पल, विच आर द रॉंग ऍक्शन्स? eating of unwholesome food, living in unhealthy dwellings, doing hinges in untimely hours, associating with wicked, dwelling in evil thoughts, inflicting injuries, etc. These breed physical diseases called as व्याधीज or secondary diseases. ओके, पहिल्यांदा आपण पाहिले होते ते आधीच ती मेंटल इलनेसेस आहेत, त्याचा परिणाम अजून शरीरावरती झालेला नसतो. पण ते मेंटल इलनेसेस ऑन टाइम जर ट्रीट नाही केले आणि ते कंटिन्यू तसेच राहिले आणि त्याच्यामध्ये रिझन काय सांगितलंय, अज्ञान. ओके, नॉट नोईंग व्हॉट इज करेक्ट. मग त्या अज्ञानामुळं जर आपण चुकीचे बिहेवियर कंटिन्यू ठेवला, तर चुकीचं बिहेवियर त्यांनी 2-4 उदाहरणांसकट सांगितलंय की इटिंग अनहोलसम फूड, लिव्हिंग इन अनहेल्दी ड्वेलिंग्स. ओके, डिस्पेअर अवस्था जी असते आपल्या मनाची, हे करू की करू नको, हे करू का ते करू, अशा टाईपचं. डुईंग हिंजेस इन अनटाइमली अवर्स, चुकीच्या वेळी खाणं, अति खाणं. ओके, देन असोसिएटिंग विथ विकेड पीपल. आपण हे चित्तप्रसादनामध्ये पण पाहिलं होतं की मैत्री करुणा मुदिता उपेक्षा, म्हणजे आपल्याला सांगितलंय कुणाशी मैत्री करावी, कुणाशी करू नये. सो त्या टाईपचं असोसिएटिंग विथ विकेड पीपल, ड्वेलिंग इन एविल थॉट्स, इन्फ्लिक्टिंग इंजुरीज. अशा प्रकारचे जर चुकीच्या गोष्टी करत राहिलो तर त्याचा परिणाम, जे फक्त मेंटल लेवलला इलनेस होते, ते साधारण काही दिवसांनी तशाच परिस्थितीत राहिल्यामुळे आणि अज्ञानामुळे
दे पर्कोलेट ऑन युअर फिजिकल फ्रेम, आणि मग ते फिजिकल फ्रेमवरती आपल्याला त्याचे आजारपण दिसायला लागतात. मग त्याला म्हणतात व्याधीच. आधी जे होते ते फक्त आधीच मेंटल लेवलला, आता जे आहेत ते व्याधीज ॲट फिजिकल लेवल. Or the secondary diseases. The आधीच प्रायमरी डिसीजेस आर ऑफ टू फोल्ड. जे प्रायमरी डिसीज आपण बघितलं आधीच जे मेंटल लेवलला होते ते टू फोल्ड्स आहेत. एक तर असतात सामान्य ऑर्डिनरी किंवा सार इसेन्शियल. ऑर्डिनरी किंवा इसेन्शियल, सामान्य किंवा सार. द फॉर्मर इन्क्लूड डिसीजेस इन्सिडेंटल टू द बॉडी, while the latter is responsible for rebirth to which the main are subject. Okay, जो आधीचा आहे it includes diseases incidental to the body, while the later one is responsible for rebirth to which all the main are subject. म्हणजे सामान्य आणि सार मध्ये काय फरक आहे तर सामान्य जे आहे ते कॅन बी ट्रीटेड, आणि जे सार आहे दे आर हेरिडिटरी. ओके, हे या लेवलला आहे. मी याचा चार्ट पाठवते ज्याच्यामध्ये तुम्हाला क्लिअर होईल आयडिया की प्रायमरी आणि सेकंडरी म्हणजे आधीच आणि व्याधीज मध्ये परत काय काय सब टॉपिक आहे, म्हणजे सब टाइप्स आहेत आणि त्याचा अर्थ काय आहे. आता या लेवलला फक्त इतकंच लक्षात ठेवा की प्रायमरी डिसीजेस जे आहेत आधीच दे आर ऑफ टू टाइप्स, सामान्य अँड सार. The subtler adis of the essential type, SAR type, which causes the birth of the physical body, can be destroyed only by the realization of the causal state of the mind and a corresponding ability to live in Vijnanamay Kosh and Anandamay Kosh. In that state, man transcends the cycle of birth and death. The second category of ailments are Anadhija Vyadhi, which are not originated by the mind. Okay, आधी ज्या व्याधी आपण आता बघितले कोणत्या आहेत ते. अनाधी व्याधी म्हणजे असे डिसीजेस विच आर नॉट कॉजेस बाय, म्हणजे कोशांमध्ये त्याचा ओरिजिन होत नाही, असे व्याधी जे बाहेरच्या एखाद्या एजंटमुळे होतात. फॉर एक्झाम्पल करोना जो होता तो एका एजंटमुळे, एका व्हायरसमुळे झालेला. सो असे आहेत, किंवा आपल्या अवतीभोवती सर्पदंश झाला असेल किंवा ऍक्सिडेंट्स वगैरे झाले असतील तर दे डोंट कम अंडर दिस टाइप ऑफ व्याधीज, दे कम्स अंडर अनाधीज व्याधीज. ओके, सो in that state man transcend the cycle of birth and death. The second category of ailment are anadhija vyadhi, which are not originated by the mind. These would probably include the infectious and contagious diseases. The text says that anadhija vyadhi can be handled through conventional medicines, किमोथेरपी ऑफ मॉडर्न मेडिसिन अँड आयुर्वेदा. म्हणजे आपण याच्यामध्ये ॲलोपॅथी पण होल्ड करू शकतो. अशा याच्यामधून कन्व्हेन्शनल मेथडनी अनाधीचे व्याधी ट्रीट करू शकतो. मंत्रास विथ देअर नॅचरल व्हायब्रेशनल कॅरेक्टरिस्टिक्स अँड गुड ॲक्शन्स, these brings about the purity of mind, the prana flows freely in the body and the food gets digested better and assimilated properly, allows the diseases to vanish. Okay, so हा जो वरचे 2 पॅराग्राफ होते इट वॉज अबाउट आधीज व्याधी, आधीज व्याधीज आणि अनाधीज व्याधीज, ह्या 3 टाईप मध्ये जे म्हणजे त्याचा जो अर्थ आहे तो लक्षात ठेवा, त्याच्यावरती क्वेश्चन विचारतो. ओके, मेंटल लेवलला कुठले इलनेस आहेत तर आधी, व्याधीज आहेत ते फिजिकल लेवलला त्यांचा इम्पॅक्ट दाखवतात, आणि अनाधी ज्या व्याधी ज्या आहेत त्या तुमच्या म्हणजे कोशांपासून तयार झालेले नाही तर तुमच्या एक्सटर्नली जे एजंट्स आहेत त्याच्यामुळे झालेल्या व्याधी ज्या आहेत त्या अनाधीज व्याधी. ओके, ओके, आता हे जे 2 हा कुणाला बोलायचंय का काही? हे जे 2 आहेत ना पुढचे पॅराग्राफ तितकेच बघूयात आणि आपण थांबूयात. पोटेन्शियल कॉज ऑफ इलनेसेस. Among the 2 types of adhis described, the samanya type corresponds to the modern psychosomatic ailments, where when the mind is agitated during the interactions with the world at large, the physical body also follows in its wake. These agitations causes violent fluctuation in the flow of prana in the nadis. The prana flows in wrong path, flying from one to other without rhythm and harmony. The nadis can no longer in this condition maintain stability and steadiness.
But quiver, due to these disturbances of prana and unsteadiness in the nadis, the food does not get properly digested. हे सगळं रिझन सांगितले त्यांनी. मी जे म्हटलं ना की आपल्या मनोमय कोश पासून अन्नमय कोश पर्यंत कसा इफेक्ट होतो, तर हे होतं. मनोमय कोशमध्ये एखादी जर गोष्ट सलग असेल आणि ती तशीच राहिली की ते तुमचं मेंटल लेवलचं जे आजारपण असतं ते तुमच्या शरीरावर कसं पर्क्युलेट होतं, तर तुमच्या बॉडीमधनं नाडीज आहेत त्या नाडीमधून प्राणवायू होत असतो. मग त्या थॉट्सचा परिणाम, त्या व्हायब्रेशनचा परिणाम तुमच्या नाडीमधल्या प्राणावरती होतो. पण ते जे आहे प्राण ते उलट्या दिशेने व्हायला लागतात किंवा ऑबस्ट्रक्ट होतात आणि एकदा ऑबस्ट्रक्ट झाले की मग त्याचा परिणाम शरीरावरती होऊन तुम्ही आजारी पडता. हे ते पोटेन्शियल कॉज ऑफ इलनेस मध्ये सांगितलंय. Now, interdependence of physical, prakriti and psychological triguna components according to Ayurveda. Now, in Ayurveda medicine, health comes when the forces of the body and mind are in balance, and restoring balance begins with the knowledge of person's mind-body type. The human body, according to Ayurveda, is made up of physical doshas, Vata, Pitta, Kapha, psychic components, Sattva, Raja, Tama. ओके, बॉडी टिश्यूज. तर बॉडी कशापासून बनलेली आहे, एकच मिनिट. ओके, सो बॉडी जे आहे ती कशापासून बनलेली आहे, ह्युमन बॉडी अकॉर्डिंग टू आयुर्वेदा इज मेड अप ऑफ फिजिकल दोषास, वात, पित्त, कफ, सायकिक कॉम्पोनंट, सत्व, रज, तम, बॉडी टिश्यूज, धातू अँड वेस्ट प्रोडक्ट्स, मलाज. The three physical doshas, Vata, Pitta, Kapha, corresponds to sky, wind, fire, water, and earth, respectively. The three psychological components are Sattva, Raja, Tama gunas, which can be correlated to balance, dynamic, and lethargic personality traits, respectively. A close interdependency among the physical and psychological components exists. If one component is out of balance, the other are also out of balance. Healthcare in Ayurveda is essentially aimed at balancing the doshas and gunas, bringing them to equilibrium. ही पण कन्सेप्ट आपण हेल्दी लिव्हिंग मध्ये बघितली आहे. हेल्दी लिव्हिंग ॲज पर भगवद्गीतामध्ये आधी अकॉर्डिंग टू WHO आपण हेल्थची डेफिनेशन पाहिली होती. त्यानंतर अकॉर्डिंग टू आयुर्वेदा पाहिली होती. आयुर्वेदानुसार पिलर्स कोणकोणते आहेत हेल्दी बॉडीचे, विच आर द पिलर्स ऑफ हेल्थ. 3 pillars of health. आठवत आहेत का? आहेत का सगळे? थोडस मला रीडिंग नाही आवडत म्हणून मी ते तुम्हाला सांगितलं की आधीच, अनाधीच आणि व्याधीच या तिघांमधला फरक. इतकंच कोर आहे हे आता आपण जे वाचतोय त्याचा, पण ते रीड करणं इम्पॉर्टंट आहे. शुड नो ना, तुम्हाला माहिती पण पाहिजे. इन केस पुढं नाही आठवलं तर यातला रेफरन्स घेऊन रीड करून थोडंसं रिवाइज करू शकता तुम्ही. योग वसिष्ठ लेवल 3 ला डीप मध्ये खूप छान आहे योग वसिष्ठ पण. आता मला तुम्हाला योग वसिष्ठाचा तो चार्ट पाठवायचा आहे ज्याच्यामध्ये हे आधीच व्याधी, अनाधीच व्याधी आणि व्याधीच याबद्दलचं डीप मध्ये सांगितलं. ओके, आजसाठी थांबूयात आय गेस. खूप आणि सूर्य नमस्काराचा पण काहीतरी चार्ट. हा सूर्यनमस्काराचा प्रत्येक पोस्ट मध्ये कोणत्या चक्रावरती काम होतं त्याचा एक फोटो पाठवायचा आहे. परत उपनिषद कोणत्या वेदांच्या अंडर येतात त्याचा एक चार्ट पाठवायचा आहे. आणि आता मी काय सांगितलं ह्याचा, याचा एक चार्ट पाठवायचा, 3 चार्ट पाठवायचा. बरोबर, आधीच आणि अनाधीच व्याधीच. ठीक आहे, याच्या पुढेच आपण कंटिन्यू करूया नेक्स्ट पासून. हे कन्सेप्ट ऑफ पंचमहाभूतास वगैरे नाही, सिम्पल आहे, यात काय नाही. हे ऑलरेडी आपल्याला माहिती आहे, बट स्टील आपल्या सिलेबस कॉपीमध्ये असं प्रॉपर दिलंय. इंट्रोडक्शन टू योगिक डाएट अँड न्यूट्रिशन पण आहे बघा 48 पेज वरती खाली. सो याच्यात तुमचं डाएट ऍज पर भगवद्गीता पण होऊन जाणार. त्यानंतर त्याच्याच पुढचा चॅप्टर आहे 50 नंबर पेज वरती, स्ट्रेस मॅनेजमेंट, योगा अँड स्ट्रेस मॅनेजमेंट. तोही सिम्पल आहे, त्याच्यावरती पण एखाद दुसरा क्वेश्चन विचारतात, तो एक बघणार. सो असं आहे, फक्त हे रीड करायचे टॉपिक राहिलेत अंडरस्टँडिंगचे, टीचिंग प्रॅक्टिसेसचे. अदरवाईज डन. पुढच्या आठवड्यात ते बघूयात आपण. ठीक आहे, आणि नेक्स्ट वीक पुढच्या आठवड्यात मी तुम्हाला डिवाइड करून देते की कुणी कुणी काय टॉपिक घ्यायचे, काय हे घ्यायचंय,
5-5 आसनं घ्या. पुढच्या आठवड्यासाठी ती तुम्ही तयार करून या. ते आपण सगळं शनिवारी घेऊयात आणि रविवारी आपण एक्झाम ठेवूयात. ऑफलाईन ठेवूयात ह्यावेळेस. ठीक आहे? येस, अभ्यास करा आता. हो चालेल. काही डाऊट्स असतील तर ग्रुपवरती डिस्कस करत चला आणि जे माझ्याकडून राहिलंय ते मी पाठवते तुम्हाला. ओके.